आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये आपण 1 लाख मराठा उद्योजक करण्यामध्ये या ठिकाणी यश प्राप्त केलेलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 8,500 कोटीचं कर्ज वाटप राष्ट्रीयकृत सहकारी आणि NBFC बँकेने त्या ठिकाणी दिलेलं आहे. राज्य सरकार आणि महामंडळाच्या वतीनं आपण 8.5 कोटी 850 कोटी पर्यंतचं व्याज परतावना आपण महाराष्ट्रामध्ये 1 लाख मराठा उद्योजकांना त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि अशा या ऐतिहासिक कामगिरीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी मुख्यमंत्री असताना या योजनेमध्ये पुनर्रचना केली आणि प्रत्यक्षामध्ये बँकेमधून व्यवसाय करण्याकरिता कर्ज आणि कर्जावरचं व्याज हे महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल. प्रत्यक्षात या योजनेची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला शक्य कितीपर्यंत आम्ही पोहोचू शकू हे माहीत नव्हता, परंतु एकंदरच प्रवासाला सुरू केल्यानंतर आम्हाला फार कमी वेळामध्ये योग्य यश आलं आणि म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये सातारचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे लाभार्थ्यांचा एक काही चांगले लाभार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. या निमित्ताने मेळावाही आयोजित केलेला आहे. या मेळाव्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजजी देसाई हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपल्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 7,500 लोकांना आपण योजनेचा लाभ त्या ठिकाणी दिलेला आहे. बँकेमार्फत 717 कोटीचं त्या ठिकाणी कर्ज वेगवेगळ्या व्यवसायाकरिता त्या ठिकाणी मिळवून दिलेलं आहे. महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत 60 कोटीचं व्याज परतावनाही त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर ही आपली सातारा जिल्ह्याची परिस्थिती. ज्या बँकेने उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांचंही आम्ही या ठिकाणी काही ठिकाणी प्रत्यक्षात काही ठिकाणी शब्दरूपी त्या ठिकाणी आभार मानणार आहोत. कारण बँकेने लोकांच्यावरती टाकलेला विश्वास हा फार महत्वाचा असतो आणि त्या विश्वासावरतीच महामंडळाची मंडळी लाभार्थी कर्ज घेऊन ते परतफेड करत असते. म्हणजे सातारा जिल्हा बँकेने या ठिकाणी 2016 लोकांना त्या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे. त्यांचे 213 कोटीचं आज कर्ज वाटप फक्त सातारा जिल्हा बँकेने त्या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर कराड अर्बन बँकेने त्या ठिकाणी साधारण 400 लोकांना कर्ज वाटप केलेलं आहे. साधारण 43 कोटीचं कर्ज दिलेलं आहे. पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक मल्हारपेठ यांनी 180 लोकांना कर्ज दिलेलं आहे. कृष्णा सहकारी बँकेने या ठिकाणी 180 दिलेलं आहे. म्हणजे इतर कोऑपरेटिव्ह बँकेच्या तुलनेमध्ये जिल्हा बँकेने खूप चांगली कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून जिल्हा बँकेचा एक विशेष सत्कार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते यांच्या हस्ते घेणार आहोत. सहकारी बँकेचाही चांगला त्या ठिकाणी हातभार लागलेला आहे कर्ज देण्यामध्ये. साधारण बँक ऑफ इंडियामध्ये साधारण 370 लोकांना कर्ज दिलेलं आहे 29 कोटीचं. बँक ऑफ महाराष्ट्राने साधारण 300 कोटीचं 300 लोकांना दिलेलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया 157 आहे. बँक ऑफ बरोडा आहे. म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांनीही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून राज्याच्या मराठा बांधवांना किंवा जिल्ह्यातल्या लोकांनाही या ठिकाणी आम्ही आव्हान करू इच्छितो की ज्या एका चांगल्या विचाराने महामंडळाची योजना सुरू केलेली आहे, भ्रष्टाचार मुक्त महामंडळ आहे आणि लाभार्थ्यांचा थेट फायदा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने होत आहे आणि म्हणून लोकांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी या महामंडळाची पुनर्रचना केली त्यांचं स्वागत आणि सत्कार आपल्या जिल्ह्याच्या वतीने व्हावा याच्यासाठी आम्ही 9 तारखेला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जिल्हा परिषद हॉलमध्ये आपण त्या ठिकाणी घेणार आहोत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आणि कार्यक्रमाचं स्वरूप साधारण मेळाव्याच्या रूपातच आहे आणि लाभार्थ्यांचा सत्कार.